बातमी आपल्या हक्काची। तुम्ही फक्त दीपक आबांना आमदार करा, तुमचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही। सांगोल्याच्या अतिविराट सभेत उद्धव साहेब ठाकरे यांचे जनतेला अभिवचन। रेकॉर्ड ब्रेक गर्दी, उत्साहाला उधाण। दीपक आबांच्या एका हाकेवर जमला 50,000चा जनसमुदाय। 2019 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीतच मी शिवसेना पक्षाकडून दीपक आबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी देणार होतो, परंतु काही कारणास्तव मी त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही। 2019 ला शिवसेनेचा आमदार निवडून आणणार असा त्यांनी मला शब्द दिला होता। सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात। सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेने फक्त दीपक आबा साळुंखे पाटील यांना आमदार करावे। सांगोला तालुक्यातील जनतेच्या मनात असणारे एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असे अभिवचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी तमाम सांगोलकरांना दिले। 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे आयोजित केलेल्या अतिविराट सभेला संबोधित करताना उद्धव साहेब ठाकरे बोलत होते। सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील ही ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक सभा ठरली आहे। या अतिविराट आणि भव्य दिव्य सभेसाठी दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या एका हाकेवर तब्बल 50,000 सांगोलकरांनी या सभेला उपस्थिती दर्शवल्याने संबंध राज्यभर या सभेची चर्चा रंगली आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनी काठी, घोंगड आणि ढोल देऊन उद्धव साहेब ठाकरे यांचा सत्कार केलाय। सांगोला येथील अतिविराट आणि रेकॉर्ड ब्रेक सभेला उद्देशून बोलताना उद्धव साहेब ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा महाराष्ट्र कधीही गद्दाराला क्षमा करीत नाही। इथल्या गद्दाराने गुवाहाटीचा डोंगर पाहिला, परंतु इथल्या रायगडाचा टकमक टोक नाही पाहिलं। सांगोला तालुक्यातील सुजाण जनता याच गद्दारांना 23 तारखेला रायगडचे टकमक टोक दाखवेल, असेही यावेळी उद्धव साहेब ठाकरे म्हणाले। गद्दारांच्या छाताडावर भगवा रोवायला मी सांगोल्यात आलो आहे। येत्या 23 तारखेला सांगोल्याची जनता गद्दाराचा कडेलोट करेल आणि 24 तास जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारा दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासारखा सैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवेल असा विश्वास व्यक्त करताना खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर एकाची पैशाची गाडी सापडली होती। त्यात 25 कोटी रुपये होते, परंतु 5 कोटी रुपये दाखवले। सांगोला तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी आहे, ती कदापि विकली जाणार नाही। स्वाभिमानी सांगोलकर 20 नोव्हेंबर रोजी मशालीचे बटन दाबून नक्कीच दीपक आबांना प्रचंड मतांनी विजयी करतील आणि शहाजी बापू पाटील यांना कायमस्वरूपी घरी बसवतील असा विश्वासही शेवटी उद्धव साहेब ठाकरे यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले, 30 ते 35 वर्षांच्या काळात जात पात बाजूला ठेवून 18 तास काम केले आहे। आघाडीच्या राजकारणात शेकापच्या गणपतराव देशमुख यांना प्रामाणिकपणे साथ दिली। यावेळेला मला साथ द्या अशी देशमुख बंधूंसह शहाजी बापू यांना विनंती केली होती, मात्र त्यांनी पाठिंबा देण्यास नकार दिला। महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार असून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार आहेत। सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी MIDC आणण्यासाठी प्रयत्नशील आहे। सांगोला तालुका टेलला असल्याने टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी देण्याचा कायदा करावा। डाळिंब प्रक्रिया उद्योग सांगोल्यात आणावा। दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी 40 रुपयांचा हमीभाव मिळावा। गलाई उद्योगाला सूक्ष्म व लघु उद्योगाचा दर्जा द्यावा। धनगर समाजाला मडग्याळ, मेंढी प्रजनन केंद्र स्थापन करावे। महिलांच्या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वर्गीय मीनाताई ठाकरे उद्योग भवनची निर्मिती करावी। प्रत्येक महामंडळाला 500 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली आहे। उमेदवार दीपक आबांच्या भाषणाचा धागा पकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोला तालुक्यातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असे अभिवचन सांगोलकरांना दिले आहे। यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी, साईनाथ भाऊ अभंगराव, शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते PC झपके, तुषार इंगळे, चंद्रकांत करांडे, चंद्रकांत चौगुले, शिवाजी नाना बनकर, नवनाथ मोरे, अजित देवकते, रणजित बागल, मंगेश मस्के, रवींद्र कांबळे आदींसह अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडताना शहाजी बापू पाटील यांच्यावर तोफ टाकली आहे। यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, गणेश वानकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते PC झपके, रणजित बागल, तानाजी काका पाटील, शिवसेना ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, शिवसेना उपनेते शरद कोळी, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे, शिवसेना तालुका प्रमुख अरविंद पाटील, शहर प्रमुख तुषार इंगळे, अनिल नाना खटकाळे, योगेश खटकाळे, शिवाजी नाना बनकर, सूर्यकांत घाडगे, नवनाथ मोरे, विनोद रणदिवे, सूर्याजी खटकाळे, भारत गवळी, मधुकर बनसोडे, नितीन रणदिवे, अनिल खडतरे, विजयदादा एलपले, जयमाला गायकवाड, दिलीप मोठे, अनिल मोठे, यशराजे साळुंखे पाटील, डॉक्टर धनंजय पवार, शाहूराजे मेटकरी, राजेंद्र देशमुख,
बीरा पुकळे, शिवाजी जावीर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तब्बल 50,000हून अधिक जनसमुदाय उपस्थित होता। दीपक आबास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उद्धवसाहेब ठाकरे गरजले। सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे दीपक आबा साळुंखे पाटील हेच राहतील। त्यामध्ये कुणी चेल्या चपाट्यांनी हस्तक्षेप करू नये। ज्यांनी शिवसेनेशी आणि महाविकास आघाडीशी गद्दारी केली त्या सर्वांना घरी बसवून तालुक्यातील सुज्ञ मतदार सांगोला तालुक्यावर महाविकास आघाडीचा झेंडा आणि शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलाय। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।